कोर्टातून येते। नागपुरामध्ये काँग्रेसचं भाजप विरोधात आंदोलन सुरू आहे। नागपुरात काँग्रेस कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरलेत। तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना जात विचारल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झालेत। काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होताना दिसतंय। शहरातील व्हेरायटी स्क्वेअर चौकामध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसचे हे आंदोलन सुरू आहे। राहुल गांधींचा अपमान केला म्हणत आक्रमकरित्या काँग्रेस कार्यकर्ते हे आंदोलन करताना दिसतात। तर नागपूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत, आक्रमक झालेत, भाजप विरोधात आंदोलन करताना दिसतात। नागपुरात हे काँग्रेसचं भाजप विरोधात आंदोलन सुरू आहे। भाजप विरोधात नारे दिले जात आहेत। राहुल गांधी यांना जात विचारल्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेत आणि अशा प्रकारे आंदोलन करताना दिसतात। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून। उदय, नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत, आक्रमक झालेले दिसतात, सद्यस्थिती काय? अगदी खरा, नागपूरमध्ये जे आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाला ते इथं आपल्याला पाहायला मिळतं। कारण 2 दिवसाआधी जे आहेत ते अनुराग ठाकूर यांना जे आहेत ते राहुल गांधींना त्यांची जात कुठली असा सवाल जो आहे तो विचारला होता आणि त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते नागपूरमध्ये आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। भाजप विरोधात आणि अनुराग ठाकूर यांच्या विरोधात जे आहे इथं जोरदार प्रदर्शन केलं जातं। काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन काल लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी त्यांचे सहकारी अनुराग ठाकरे यांनी जात विचारण्याचा जो प्रयत्न केला आणि मला वाटते यावरनं त्यांची आपली मानसिकता काय आहे, या देशात त्यांना जातीयवाद चालवायचा आहे हे स्पष्ट झाले आहे आणि याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी शहर काँग्रेस तरी भाजपला जो आहे तो जातीवाद निर्माण करायचा आहे असा सवाल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातो आणि काँग्रेसकडून जे आहे या व्हेरायटी चौकामध्ये जे आहे ते तीव्र आंदोलन केलं जातं आणि विशेष करून मोदी सरकार विरोधात आणि अनुराग ठाकूर यांच्या विरोधात जी आहे ती नारेबाजी करून जे आहे ते अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातो। जी, अपडेट घेणार आहोत, याकडे लक्ष देखील असेल उदय। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर काँग्रेस नंतर बातमी ही शिवसेनेच्या गोटातली। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं महिला मतदारांवर विशेष लक्ष दिलंय। त्यासाठी निवडणुकीसाठी शिवसेना मिशन ताई माई अक्का राबवणार आहे। यातून शिवसेना महिला वोट बँकवर विशेष लक्ष देणार असल्याचं कळतंय। त्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर शिवसेना महिलांचे मेळावे घेणार आहे। महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि या योजनेसाठी आतापर्यंत 1,80,00,000 अधिक अर्ज प्राप्त झालेत। या योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्याच्या शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांना सूचना दिल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। उद्या राज्यात शिवसेनेचा पहिला मेळावा सिल्लोडमध्ये पार पडणार आहे। तर खासदार संजय राऊत यांनी आज महायुतीवरती तुफान निशाणा साधलाय। दरम्यान शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीआधी महिला वोट बँकसाठी आखलेल्या नव्या योजनेवर सुद्धा संजय राऊतांनी टीका केली आहे। ताई माई अक्का या मिशनवर संजय राऊतांनी खोचक टोला लगावलाय। विधानसभेसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने ताई माई अक्का हे अभियान सुरू करण्यात आलं। करा ना, आता असं की माझं तोंड खराब आहे असं म्हणतात लोक। ताई माई अक्का माझा पक्ष का असं बोललं तर काय होईल, पण मी असं बोलणार नाही। तो त्यांचा अपमान, त्यांना आता एक आधार मिळालेला आहे, प्रतिष्ठा मिळालेली आहे। तर संजय राऊत कधीपासून भविष्यवाणी करतात असं भाजप नेते परिणय फुके यांनी खोचक सवाल उपस्थित केलाय। राऊत ठाकरे पवारांची चाकरी करतात असं सुद्धा परिणय फुके म्हणाले। तर लफंगे कोण आहेत हे जनतेला माहिती आहे असं सुद्धा त्यांचं वक्तव्य समोर आलंय। परिणय फुके यांनी संजय राऊत यांच्यावरती पलटवार केलाय। तर संजय राऊत यांच्या वक्तव्यावरती परिणय फुके यांनी देखील पलटवार केलाय, प्रत्युत्तर दिलंय।
राऊत कधीपासून भविष्यवाणी करतात असं परिणीय फुके यांनी सवाल उपस्थित केलाय। तर राऊत हे ठाकरे पवारांची साखरी करतात असं सुद्धा त्यांचं वक्तव्य समोर आलंय। पुढे आपण जातोय भाजपच्या गोटात। विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईसाठी भाजपनं विशेष प्लॅनिंग केले। मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघासाठी सहप्रभारी अश्विनी वैष्णव खास 36 बैठक घेऊन रणनीती ठरवणार आहेत। तर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यानं मिळवलेला मतदारसंघ आणि मताधिक्य न मिळालेले मतदारसंघ अशी वर्गवारी करून रणनीती ठरवण्यात येणार आहे। संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार करणार आहेत। या रिपोर्ट तयार केल्यानंतर मुंबईमध्ये कोणाला परत संधी द्यायची, कोणाला कुठला चेहरा कुठल्या जागी द्यायचा हे सगळं ठरवलं जाणार आहे। त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक मतांचा सर्वाधिक फटका हा मुंबईतल्या काही मतदारसंघामध्ये बसला। त्यामुळे जास्तीत जास्त हिंदू मतदारांपैकी आणि हिंदू मतदारांपर्यंत पोहोचून जनजागृती करण्यात येणार आहे। अशा प्रकारे रणनीती भाजपनं आखल्याची माहिती आता हाती मिळते। राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांमध्ये कुरबुर सुरू असतानाच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावरती कुरघोडी सुरू केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। पवार यांचं प्राबल्य असलेले पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयांची महसूल मंत्रालयातील विशेष निरीक्षण पथकाकडून अचानक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेत। संबंधित विशेष पथक पुण्यात दाखल देखील झालं असून ही तपासणी 16 ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक, त्याचबरोबर पुणे शहर आणि ग्रामीण मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व महसूल कार्यालयांची यामध्ये तपासणी होणार आहे। तर माजी खासदार सुजय विखे पाटील विधानसभा निवडणूक लढण्याची चिन्ह आता निर्माण झाली आहेत। पत्रकार परिषदेमध्ये विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। संगमनेर आणि राहुरी या 2 जागांचा विचार विखेंकडून केला जातोय। दरम्यान संगमनेरमधून विखे उभे राहिल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते, किंवा राहुरीतून विखे उभे राहिल्यास प्राजक्त तनपुरे विरोधात निवडणूक रिंगणामध्ये उतरतील अशी सुद्धा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो, दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली। जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे, तसं आता राहुरीमध्ये तडीले साहेब आमचे तिथं आहेत, पण तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असते। मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे कुठं मतदारसंघाची जर समजा असा वाद झाला किंवा सत्यजित कदम तडीले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे। असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार 4-5 लोकांमध्ये ठरत नसेल किंवा पूर्ण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हणत तसं करू। तर कर्णबाळा दुनबळे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाल्याचं कळतंय। कर्णबाळा दुनबळे हे मिटकरींच्या कारवरील हल्ल्या प्रकरणातील आरोपी आहेत आणि ते आता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत। कर्णबाळा दुनबळे राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं आपण या दृश्यांमधून पाहतोय। मिटकरी यांच्या कार हल्ल्या प्रकरणामध्ये ते आरोपी आहेत आणि या पार्श्वभूमीवरती या भेटीकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत।